हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, DMEI याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती डिक्लेअर झालेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1108 पदांसाठी ही जी काय आहे वेकन्सी आलेली आहे. त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची देखील 181 पदे जी आहेत ती असणार आहेत. मग त्या अकॉर्डिंगली कोणती पात्रता असणार आहे या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी, तसेच अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे आणि या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये DMR मध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा औषध निर्माता, या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. आणि त्या अकॉर्डिंगली जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो काही अपडेटेड सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंगलीच ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे. मग या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 9545818303 या नंबरवरती. आता आपण पाहूयात की प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ज्या काही 181 वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन काय आहेत. तर बघा, यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी काही दिनांक आहे तो 19 जून पासून सुरू झालेला आहे. 9 जुलै पर्यंत तुम्ही जो फॉर्म आहे तुमचा तो फिलअप करू शकणार आहात आणि 9 जुलैच्या आधीपर्यंतच तुम्हाला जी फॉर्म फी आहे ती पे करायची आहे. तर बघा, तुमचं जर प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल याच्यासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तर फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. तसेच बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी जे आहेत 181 एवढ्या वेकन्सीज आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग बघा, त्यामध्ये तुम्हाला जे काही वेतन असणार आहे म्हणजे सॅलरी जे आहे S13च्या अकॉर्डिंगली 35,400 ते 1,12,400 याच्या दरम्यान जे असणार आहे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा, याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी हे तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्याकडे नसेल तर तुमचे BSc फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी याच्यातून कम्प्लीट झालं असेल तर ते BSc प्लस डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तसेच हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट 2011 त्याच सोबत तुमच्याकडे हे व्हॅलिड रजिस्ट्रेशन जे काही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्टचं जे काही व्हॅलिड रजिस्ट्रेशन आहे ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहा, या पदासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी किंवा एक्झाम देण्यासाठी कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्स असण्याची गरज नाहीये. एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय, एक्झाम देऊ शकताय. पण ज्या एखाद्या केसमध्ये जर 2 कॅन्डिडेटला सेम मार्क मिळाले तर त्या केसमध्ये मात्र प्रेफरन्स जो आहे एक्सपिरियन्स असणाऱ्या, वर्क एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येईल असं इथे मेन्शन केलेलं आहे. पण फॉर्म फिलअपसाठी आणि एक्झाम देण्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाहीये. त्यानंतर बघा, यामध्ये आता जे काही कॅटेगरायझेशन केलं गेलेलं आहे ते कशा पद्धतीने आहे ते आपण बघणार आहोत. त्याआधी आपण पाहूयात जे काही तुमचे बघा, आणि फॉर्म फिलअप साठी जो खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी आहे त्यांना 1000 रुपीज फॉर्म फी जी आहे ती पे करायची आहे. आणि जे काही इतर मागासवर्गीय प्रवर्ग आहेत किंवा जे कॅटेगरी मधून विद्यार्थी फॉर्म फिलअप करणार आहेत त्यांच्यासाठी फॉर्म फिलिंगची फी जी आहे ती 900 रुपीज एवढी असणार आहे. ठीक. त्यानंतर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण 181 जागा आहेत त्याच्यामध्ये आणि आता त्यामध्ये कॅटेगरायझेशन कशा पद्धतीने केलेलं आहे आपण पाहूया. बघा, प्रवर्गामध्ये अनुसूचित जातीसाठी 27 जे आहेत त्या जागा राखीव आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 9 जागा राखीव असणार आहेत. त्यानंतर विजा याच्यासाठी 3 आहेत, भज प यांच्यासाठी 3 आहेत. इतर मागासवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 38 जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत. आणि त्याच्यानंतर पहा, सर्वसाधारण म्हणजे ओपन त्यामध्ये पण सर्वसाधारण जे आहेत तसेच महिला खेळाडू यांच्यासाठी देखील ज्या काही कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी देखील 18 जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत. आणि अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरी यांच्यासाठी 52 एवढ्या जागा ज्या आहेत त्या वेकंट असणार आहेत. टोटल असं 181 पदांसाठी हे जे कॅटेगरायझेशन आहे ते दिलेलं आहे. याच्यामध्ये महिलांसाठी 3% ज्या आहेत त्या जागा रिक्त आहेत. म्हणजे महिलांसाठी 30% जे आहे ते रिझर्वेशन असणार आहे. महिलांसाठी, खेळाडूंसाठी 5% आहे. माजी सैनिक यांच्यासाठी 15% आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 5%. असं सगळ्यांसाठी जे आहे रिझर्वेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा पद्धतीने 181 पदांसाठी हे जे कॅटेगरायझेशन आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. यानंतर पहा,
तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जेव्हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये जे आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 सेक्शन असतात आणि यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये मराठी चे 15 क्वेश्चन्स, इंग्लिशचे 15 क्वेश्चन, तसेच जीके जीएस चे 15 क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे 15 आणि बुद्धिमत्ता चाचणी प्लस मॅथ्स याचे 15 असे टोटल 60 क्वेश्चन जे आहेत ते नॉन टेक्निकल सेक्शन मधून विचारले जाणार आहेत आणि टेक्निकल सेक्शन वरती मग रिमेनिंग 40 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत. मग नॉन टेक्निकल सेक्शनचा तर ऑलरेडी सिलेबस जो आहे तो याच्यामध्ये गिवन आहे. लाईक मराठी सेक्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये एक्झॅक्टली टॉपिक्स कोणते आहेत ते आणखी मेन्शन केलेले नाहीये, DMAR कडून ते आलेला नाहीये सिलेबस. पण टेक्निकल सेक्शनचा पण सिलेबस जो आहे तो तुमचा आणखी त्यांनी डिक्लेअर केलेला नाही. येणाऱ्या काही दिवसात ते सिलेबस जे आहेत तो देखील डिक्लेअर करतील. ठीक आहे, त्यामुळे मला वाटते तुम्हाला समजलं असेल की 60 मार्क्सला नॉन टेक्निकल 60 क्वेश्चन्स जे आहेत नॉन टेक्निकल सेक्शनचे आहेत आणि 40 क्वेश्चन जे आहेत ते टेक्निकल सेक्शनचे असणार आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे ही जी काही पद हे जे काही पद आहे त्याच्यासाठी जे काही 181 वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पहा, अकॅडमीमध्ये हे जे काही लॅब टेक्निशियन असेल, LSO आहे किंवा लॅबोरेटरी असिस्टंट असेल, प्रयोगशाळा सहाय्यक या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. तसेच पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि अकॅडमीमध्ये त्याच्याच अनुषंगाने फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामध्ये जे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचं रिव्हिजन प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. पहा, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.